रात्री झोपण्यापूर्वी आपण केलेल्या छोट्या छोट्या चुका आपली झोप बिघडवू शकतात. पण झोपण्यापूर्वी या काही सोप्या सवयी केल्या तर चांगली झोप लागण्यास आणि सकाळी ताजेतवाने वाटण्यास मदत होऊ शकते. चला पाहूया रात्री झोपण्यापूर्वी करायच्या 30 महत्त्वाच्या गोष्टी. टिप नंबर 1. झोपण्याची वेळ ठरवा. दररोज शक्यतो एकाच वेळेत झोपण्याची आणि सकाळी उठण्याची सवय लावा. यामुळे शरीराची झोपेची लय नियमित राहण्यास मदत होते. टिप नंबर 2. मोबाईल बाजूला ठेवा. झोपण्यापूर्वी सतत मोबाईल पाहणे टाळा. शक्य असल्यास झोपेच्या काही वेळ आधी स्क्रीनपासून ब्रेक घ्या. टिप नंबर 3. रात्री उशिरा जड जेवण टाळा. झोपण्याच्या अगदी आधी खूप जड जेवण करू नका. हलके आणि संतुलित जेवण झोपेसाठी अधिक आरामदायी ठरू शकते. टिप नंबर 4. चहा कॉफी कमी करा. संध्याकाळनंतर चहा आणि कॉफीचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा. कॅफीनमुळे काही लोकांची झोप प्रभावित होऊ शकते. टिप नंबर 5. पाणी योग्य प्रमाणात प्या. दिवसभर पुरेसे पाणी प्या, पण झोपण्याच्या अगदी आधी खूप जास्त पाणी पिणे टाळा. नाहीतर रात्री वारंवार लघवीला उठावे लागू शकते. टिप नंबर 6. मन शांत करा. झोपण्यापूर्वी दिवसभराचा ताण बाजूला ठेवा. काही मिनिटे शांत बसल्याने मन रिलॅक्स होण्यास मदत होऊ शकते. टिप नंबर 7. हलके स्ट्रेचिंग करा. झोपण्यापूर्वी काही मिनिटे हलके स्ट्रेचिंग करा. यामुळे शरीराला रिलॅक्स होण्यास मदत होऊ शकते. टिप नंबर 8. खोली शांत ठेवा. झोपताना शक्यतो आवाज कमी असलेले वातावरण ठेवा. शांत वातावरणामुळे झोपेसाठी अनुकूल परिस्थिती तयार होते. टिप नंबर 9. प्रकाश कमी करा. झोपण्यापूर्वी खोलीतील तेजस्वी प्रकाश कमी करा. मंद प्रकाश शरीराला झोपेची तयारी करण्यास मदत करू शकतो. टिप नंबर 10. खोलीचे तापमान आरामदायी ठेवा. खोली खूप गरम किंवा खूप थंड ठेवू नका. आरामदायी तापमानामुळे झोपायला अधिक आराम मिळू शकतो. टिप नंबर 11. तंबाखू टाळा. झोपण्यापूर्वी तंबाखूचे सेवन करण्याआधी सेवन करण्याची सवय टाळा. निकोटीन झोपेवर परिणाम करू शकते. टिप नंबर 12. झोपेसाठी मद्यपान करू नका. मद्यपानामुळे झोप लवकर येत असल्यासारखे वाटते तरी झोपेची गुणवत्ता बिघडू शकते. टिप नंबर 13. पाय स्वच्छ धुवा. दिवसभराचा थकवा कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवा. कोमट पाण्याने पाय धुणे काही लोकांना आरामदायी वाटते. टिप नंबर 14. कोमट पाण्याने अंघोळ करा. झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ केल्याने शरीर रिलॅक्स होण्यास मदत होऊ शकते. टिप नंबर 15. चिंता लिहून काढा. मनात खूप विचार असतील तर उद्याची कामे किंवा चिंता कागदावर लिहून ठेवा. यामुळे मन थोडे हलके वाटू शकते. टिप नंबर 16. बेडचा वापर झोपेसाठी करा.
बेडवर सतत मोबाईल किंवा काम करण्याची सवय कमी करा. बेड आणि झोप यांचा चांगला संबंध तयार होण्यास मदत होते. टिप नंबर 17. दिवसभर हालचाल ठेवा. दिवसभर चालणे किंवा नियमित शारीरिक हालचाल करा. यामुळे रात्रीची झोप सुधारण्यास मदत होऊ शकते. टिप नंबर 18. दिवसा खूप वेळ झोपू नका. दिवसा खूप मोठी डुलकी घेतल्यास रात्री झोप उशिरा लागू शकते. गरज असल्यास छोटी डुलकी घ्या. टिप नंबर 19. रात्री गोड पदार्थ कमी करा. झोपण्यापूर्वी खूप गोड पदार्थ खाण्याची सवय टाळा. रात्रीचा आहार संतुलित ठेवा. टिप नंबर 20. शांत पुस्तक वाचा. झोपण्यापूर्वी मोबाईल पाहण्याऐवजी काही पाने पुस्तक वाचा. मन शांत करण्यासाठी ही सवय उपयोगी ठरू शकते. टिप नंबर 21. खोल श्वास घ्या. काही मिनिटे हळूहळू खोल श्वास घ्या आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे मन शांत होण्यास मदत होऊ शकते. टिप नंबर 22. शरीराला रिलॅक्स करा. झोपण्यापूर्वी शरीरातील ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला शांत करण्यासाठी काही मिनिटे द्या. टिप नंबर 23. तणावपूर्ण व्हिडिओ टाळा. झोपण्यापूर्वी नकारात्मक बातम्या किंवा तणाव वाढणारे व्हिडिओ पाहत बसू नका. टिप नंबर 24. रात्री मसालेदार पदार्थ कमी करा. खूप मसालेदार किंवा जड पदार्थ काही लोकांमध्ये आम्लपित्त आणि अस्वस्थता वाढवू शकते. टिप नंबर 25. दात स्वच्छ करा. झोपण्यापूर्वी दात व्यवस्थित ब्रश करा. रात्रीची ही सवय तोंडाच्या स्वच्छतेसाठी खूप महत्त्वाची आहे. टिप नंबर 26. बेड आरामदायी ठेवा. उशी, चादर आणि बेड आरामदायी आहेत का ते पहा. स्वच्छ आणि आरामदायी वातावरण झोपेसाठी मदत करू शकते. टिप नंबर 27. खूप भूक लागली असेल तर झोपण्यापूर्वी खूप भूक लागली असेल तर अतिजड पदार्थ खाण्याऐवजी तुमच्या आहाराला योग्य हलका पर्याय निवडा. टिप नंबर 28. पुरेशी झोप घ्या. झोप सतत पुढे ढकलू नका. बहुतेक प्रौढ व्यक्तींना साधारण 7 ते 9 तासांची झोप आवश्यक असते. टिप नंबर 29. सकाळची वेळही ठरवा. दररोज शक्यतो एकाच वेळेला उठण्याची सवय लावा. यामुळे झोपेची दिनचर्या नियमित राहण्यास मदत होते. टिप नंबर 30. झोप येत नसेल तर बराच वेळ झोप येत नसेल तर बेडवर जबरदस्ती पडून राहू नका. शांत वातावरणात काही वेळ आराम करा आणि झोप येऊ लागल्यावर पुन्हा बेडवर जा. लक्षात ठेवा, चांगली झोप म्हणजे फक्त रात्रीची विश्रांती नाही, तर दुसऱ्या दिवसाच्या आरोग्याची तयारी आहे. यापैकी तुम्ही आजपासून कोणती सवय सुरू करणार? कमेंटमध्ये आजपासून सुरू असे नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील व्यक्तींनाही शेअर करा. धन्यवाद.